आज दिनांक 3 सप्टेंबर 2024 रोजी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात वृक्षारोपण करून आंदोलन करत निवेदन सादर करण्यात आले। त्र्यंबक तालुक्यातील सामुंडी ते दापुरे झारवड बुद्रुक या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामध्ये वृक्षारोपण करून बांधकाम विभागाचा निषेध करत निवेदन देण्यात आले। आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून आज 77 वर्ष उलटून गेली। आपण देशाचा अमृत महोत्सव देखील आपल्या देशानं मोठ्या उत्साहानं साजरा केला। आपला देश एकीकडे मंगळावर आकाशात झेप घेत असताना एकीकडे त्र्यंबक तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते मात्र आजही ब्रिटिश कालीनपेक्षाही वाईट परिस्थिती असल्यासारखे आहेत। त्र्यंबक तालुक्यामध्ये मागील आठवड्यात रस्ता ओलांडताना एकाचा मृत्यू झालाय, तर दुसरीकडे वैतरणा आळवंडी धरणावर जाणारा रस्ता अत्यंत खराब झालाय। या ठिकाणी वाहने पडून धरणाच्या पाण्यामध्ये पडून दुर्दैवी घटना देखील घडू शकतात। सामुंडी ते आळवंडी धरण जाणाऱ्या रस्त्यामध्ये मोठमोठे खड्डे पडलेत, त्यामध्ये पायी देखील चालता येत नाही। या रस्त्याची पूर्ण चाळण झाली आहे। तात्काळ दुरुस्ती करावी या मागणीसाठी एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीनं दिनांक 3 सप्टेंबर 2024 रोजी आम्ही हे आंदोलन करत आहोत। या रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून ते तात्काळ बुजवावे अशी मागणी देखील जाणीवपूर्वक आमच्या या मागणीकडे दुर्लक्ष केलं, याचा आम्ही निषेध करत खड्ड्यामध्ये वृक्षारोपण करून या खड्ड्यांचं पूजन करून आंदोलन करत आहोत। हे खड्डे बुजवले जात नाही तोपर्यंत हे आंदोलन असे सुरू राहील अशी माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली आहे। यामध्ये त्यांनी काही मागण्या मांडल्यात, त्या म्हणजे या रस्त्यावर पडलेले खड्डे तात्काळ बुजवावे, या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीमध्ये टाकावे, या रस्त्याचे काम सुरू होत नाही तोपर्यंत रस्त्यावर पडलेले खड्डे तात्काळ बुजवावे, या सर्व मागण्यांची पूर्तता तात्काळ करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल अशी मागणी एल्गार कष्टकरी संघटनेने केली आहे। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी रामदास जाधव, त्र्यंबकेश्वर।